दिवा तप्पती आदिच्यो रत्तिंगाभाति चंदिमा सन्नतो खत्तयो तप्पती झायी तप्पती ब्राह्मणो अथ सब्बमहोरतिं बुद्धो तप्पती तेजसा। दिवस निघाल्यानंतर सूर्य आपल्याला चमकताना दिसतो, प्रकाश देत असतो, परंतु तो रात्रीला देत नाही, त्याचे लिमिटेशन आहे। त्याचबरोबर रात्र झाल्यानंतर चंद्रमा आपल्याला चमकताना दिसतो, परंतु तो दिवसा दिसत नाही, त्याचे लिमिटेशन आहे। त्याचबरोबर एखादा राजा शस्त्राने आणि गणवेशाने रणभूमीवर जेव्हा सज्ज होतो तेव्हा तो तेजस्वी दिसतो, अन्य वेळेस तो सामान्य माणूस असतो। त्याचबरोबर कोणी भिक्षू आपल्या ध्यानाच्या तेजाने तेजस्वी दिसत असतो, ध्यानामध्ये असतो तेव्हा तेजस्वी दिसतो, परंतु तो सुद्धा अन्य वेळेस सामान्य असतो। परंतु बुद्ध स्वतःच्या तेजाने अहोरात्र चमकत असतात, ज्यांचा जसा आपण पृथ्वीवरचे लोक सूर्याचा प्रकाश घेऊन जगतोय त्याचप्रमाणे मनुष्य प्राणी हा खऱ्या अर्थाने बुद्धाच्या ज्ञानाचा प्रकाश घेऊन जगतो आहे। बुद्ध 2500 वर्षापूर्वी झाले, तरी पण आजही आपण बुद्धाच्या प्रकाशामध्ये आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करतो आहे। अशा महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धास या प्रसंगी त्रिवार अभिवादन करतो। तथागताचा निर्वाणगामी सद्धम्माला अभिवादन करतोय। तथागताचा गुरु शिष्य परंपरेने अतीत, अनागत आणि वर्तमानामध्ये असलेला संघ, या संघाला अभिवादन करतो। आजच्या प्रसंगी विशेष रूपाने मंचावर उपस्थित माझे गुरुवर्य परमश्रद्धेय भदंत विनय बोधीजी महाथेरो, मंचावर आसीन सर्व भिक्खू संघ, आपण सर्वांना प्रणाम करतोय। आज विशेष रूपाने बाळासाहेबजी वानखेडे यांनी जीवनाला एक मोठी कलाटणी देत बुद्ध शासनासाठी आपल्या जीवनातून काहीतरी घडलं पाहिजे आणि काय घडलं पाहिजे याचं नियोजन करीत आज हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतो आहे। तेव्हा आदरणीय उपासक बाळासाहेबजी वानखेडे आणि त्यांच्या धर्मपत्नी उषा किरणताई वानखेडे आणि सर्व वानखेडे परिवारांना या प्रसंगी मंगलकामना करतोय, आशीर्वाद करतोय। विशेष रूपाने धम्मश्रवणासाठी उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, आपण सर्वांच्या प्रती मंगलकामना आणि आशीर्वाद। आजचा कार्यक्रम विशेष रूपाने बाळासाहेबजी वानखेडे यांच्या डोक्यामध्ये विपश्यनेपेक्षा एक विशेष चित्र होतं, विशेष परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला त्यांनी अस्तित्वात आणण्यासाठी विपश्यना सिस्टम मध्ये ज्या काही गोष्टी नसतील त्या काही गोष्टींचाही विरोध करीत त्यांनी बुद्धांची मूर्ती पॅगोड्यामध्ये स्थापन केली। हा एक मोठा इतिहास आहे आपण विपश्यना क्षेत्रातील लोकांकरिता। विपश्यना क्षेत्रामध्ये काम करत असताना काम करणाऱ्यांना जाणीव आहे की अनेक प्रकारच्या घडामोडी असतात आणि त्यामधून मार्गक्रमण करीत बुद्धांच्या प्रती आपलं काय देणं घेणं आहे ते बरेच लोक केल्याशिवाय थांबत नाही। त्यापैकी आदरणीय बाळासाहेबजी वानखेडे यांचं व्यक्तिमत्व मला इथे पाहायला मिळालं, एक आनंद झाला। बाळासाहेब तुमच्या संघर्षाचा
विचार करून मला आज या प्रसंगी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की विपश्यना काय आहे. विपश्यना बरेच लोकांना वाटतं की फक्त भरपूर शिबिर केले म्हणजे आपण निर्वाणाला प्राप्त होणार. हे जर सत्य आहे तर आज जो कार्यक्रम होत आहे हा काही निर्वाणाच्या मार्गावर उचललेला पाऊल आहे असं म्हणता येणार नाही. परंतु परमसत्य हे आहे, आजचं पाऊल सुद्धा, आजचा कार्यक्रम सुद्धा निर्वाणाच्या मार्गावर उचललेलं एक मोठं पाऊल आहे. असं मी का म्हणतो? विपश्यना मनुष्य यासाठी करतोय, भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्य प्राणीच नव्हे, संपूर्ण अस्तित्वात असलेला प्राणी हा दुःखाने ग्रस्त आहे. त्यामध्ये विशेष रूपाने विपश्यना फक्त मनुष्य प्राणी करू शकतो. आणि म्हणून विपश्यना समजून घ्यायची आहे आपण मनुष्य प्राण्याला. तर मनुष्य प्राणी का दुःखी आहे याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने तुमचं चेतन चित्त आणि अचेतन चित्त या दोघांमधील जोपर्यंत संघर्ष जीवित आहे, संघर्ष जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्याला कधी दुःखातून मुक्त होता येत नाही. चेतन चित्त आणि अचेतन चित्त म्हणजे काय? चेतन चित्त बरेचदा दारुड्या मनुष्य असेल त्याला वाटतं की दारू प्यायला नाही, हे त्याचं चेतन चित्त ठरवते. परंतु अचेतन चित्त बरोबर दुसऱ्या दिवशी त्याला दारू प्यायला घेऊन जात असते. तुम्हाला बरेचदा वाटतं की आपण वाईट गोष्टी करू नये, परंतु अचेतन चित्तामध्ये असलेल्या संस्काराच्या प्रभावाने आपण चेतन चित्ताचं न ऐकता शेवटी अचेतन चित्ताचं अनुगमन करायला लागतो. आणि ते काम झाल्यानंतर, चुकीचं काम झाल्यानंतर अजून चेतन चित्ताच्या द्वारे आपण आपल्या होशामध्ये येतो की अरे चुकीचं झालं, पण उद्या दुसऱ्या दिवशी तेच आपलं सुरू होत असते. आणि याप्रमाणे मनुष्य चाहतो ते करू शकत नाही, जे तो करायला नाही पाहिजे असं चाहतो ते केल्याशिवाय राहत नाही. ही माणसाची परिस्थिती आहे. आणि म्हणून यामधून निघण्यासाठी जर आपण चेतन चित्ताचा खेळ समजू शकलो आणि अचेतन चित्ताचा खेळ समजू शकलो आणि अचेतन चित्ताला समजून आपण जीवन जगू शकलो तर आपले संपूर्ण द्वंद्व, संपूर्ण संघर्ष चेतन आणि अचेतन चित्ताचा समाप्त होईल आणि आपण खऱ्या अर्थाने सुखाचं, समृद्धीचं जीवन, शांतीचं जीवन जगू शकतो. यासाठी एक गोष्ट तुम्हाला समजण्याची गरज आहे की विपश्यना करावी कशी. विपश्यना बरेच लोकांचे अनेक शिबिर झालेले असतात. मी सुद्धा ब्रह्मदेशामध्ये जाऊन 7 महिन्याचं शिबिर केलं. 7 महिने मौन राहिलो, 7 महिने कोणाचा चेहरा बघितला नाही, एवढं कठोर शिबिर केलं. वाढणारे सुद्धा जेव्हा आले असतील तेव्हा त्यांचा फक्त वाढताना फक्त हात बघण्याची संधी मिळाली, परंतु कोण वाढत आहे हे बघितलं नाही. एवढं चांगल्याने करण्याचा प्रयत्न केला. आमचे या क्षेत्रामध्ये भिक्खू संघाचे एक दांडगे अनुभव आहे आणि मला ही सर्व प्रेरणा विपश्यना करण्याची माझ्या उजव्या हातावर बसलेले माझे गुरु श्रद्धेय भदंत विनय बोधीजी महाथेरा यांचे अनंत उपकार माझ्या जीवनामध्ये आहे की मी माझ्या जीवनामध्ये जे काही आहे ते सर्व भंतेजीमुळे माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे. आणि म्हणून माझं संपूर्ण जीवन त्यांच्या ऋणाने भरलेलं आहे. या प्रसंगी भंतेजीच्या प्रती मी किती कृतज्ञता व्यक्त केली तरी कमी पडेल, एवढे ऋण भंतेजींचे आमच्यावर आहे. या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की विपश्यना करताना एक आपण जो विपश्यना करायला बसतो आणि विपश्यना करायला बसल्यानंतर
डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत आपलं अवलोकन सुरू असते आणि अवलोकन सुरू असताना जर काही मनासारखं घडलं नाही तर बरेचदा आपण दुःखी राहतो. मनासारखं जर घडलं तर अशी आशा असते की असं झालं तर अधिक बरं होईल, तसं झालं तर अधिक बरं होईल, विपश्यनेत हे मिळालं तर तसं बरं होईल. आणि याप्रमाणे आसक्तीवर आसक्ती उत्पन्न करत आपली विपश्यना सुरू असते आणि यामधून आसक्तीवर आसक्ती करत विपश्यना बंद करून अनासक्तीची विपश्यना आपण कशी करावी हे जर समजायचं असेल आपल्याला तर एक उदाहरण भगवंताच्या जीवनातील आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान बुद्धांचे परम शिष्य एक सारीपुत्त नावाचे भंतेजी प्रमुख शिष्य राहिले. ते आपल्या श्रामणेराला एक दिवस घेऊन भिक्षाटनाला जात आहे आणि त्या प्रसंगी ते आपल्या सारीपुत्त भंतेजींना मार्गदर्शन देत आहे. सारीपुत्त भंतेजी आपल्या शिष्याला मार्गदर्शन देत आहे की बघ, जीवनामध्ये मृत्यूचा काही भरोसा नाही. आपण साऱ्या जीवनभर साऱ्या गोष्टी करायला वेळ देत असतो, परंतु निर्वाण साधायला वेळ देत नाही. आणि म्हणून मी तुला सांगू इच्छितो की लवकरात लवकर तू निर्वाणाला प्राप्त कर. आणि आपला आजही भरोसा नाही, जर आपण भिक्षा मागायला गेलो आणि तिकडून परत येतो की नाही याचा काही भरोसा नाही. शिष्याने हे ऐकत ऐकत अगदी मनावर घेतलं आणि मनावर घेतल्याबरोबर सारीपुत्त भंतेजी बोलतच राहिले आणि तो परत आला तुरंत. जर मी भिक्षाटनला गेल्यानंतर वापस येण्याचा खरंच भरोसा नसेल आणि तिकडेच माझा मृत्यू होण्यासारखी वेळ असू शकते, आजही ते घडू शकते, तर मग मी का दिरंगाई करावी, का थांबावं. आणि ते चटकन परतला आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ध्यान करू लागला. सारीपुत्त भंतेजी परत आल्यानंतर त्याला शोधतात आणि शोधल्यानंतर त्यांना मिळत नाही तो. आणि नंतर ते ठरवतात की हा कदाचित त्याच्या रूम मध्ये जाऊन बसला असेल. तेवढ्यामध्ये सारीपुत्त भंतेजी त्याचा दरवाजा ठोकणारच त्या क्षणाला भगवान बुद्धांचा हात सारीपुत्ताच्या दंडाला पकडत असतो आणि सारीपुत्ताला म्हणतो की थांब, तुझा श्रामणेर या वेळेला निर्वाणाचा साक्षात्कार करण्याच्या अगदी टोकावर आहे आणि तू या वेळेला वाजवला की तो निर्वाणाचा साक्षात्कार करू शकणार नाही. या घटनेतून आपल्याला हे शिकायचं आहे की बुद्ध एक असं कॉन्शियसनेस आहे, अशी एक चेतना आहे, बुद्धत्वाला पोहोचलेली चेतना एका क्षणाला संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक प्राण्याच्या कॉन्शियस सोबत कनेक्ट असते, लिंक असते. कोणत्या प्राण्याच्या चेतनेमध्ये काय सुरू आहे हे बुद्धांच्या चेतनेला कळत असते. आणि म्हणून एका क्षणाला सारीपुत्त भंतेजीच्या डोक्यात काय चालू आहे की हा आता जाऊन श्रामणेराला उठवेल, श्रामणेराच्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे बुद्धाला त्या क्षणाला कळतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की बुद्धाची चेतना ही परम पवित्र चेतना असते आणि ती प्रत्येक अस्तित्वात असलेल्या माइंड सोबत कनेक्ट असते. आणि त्यामुळे बुद्ध शासनामध्ये काय आहे की आपण जे म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, आपल्याला बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ अजून कळलेला नाही. बुद्धं शरणं गच्छामि जे म्हणतो की मी बुद्धाच्या चेतनेला माझ्या जीवनातील संपूर्ण संघर्ष, संपूर्ण दुःख, संपूर्ण माझ्या जीवनातील कार्यकलाप बुद्धाच्या चेतनेला समर्पित करतो आणि बुद्धांची चेतना तिथे मी सरेंडर माझ्या जीवनाला केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही घडलं तेव्हा तुम्ही निसर्गाला दोष देणे बंद करता. तुमची कंप्लेंट निसर्गासोबत उरलेली नाही. जसं विपश्यनेमध्ये बरेचदा डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत आपण विपश्यना करतो. मनासारखं झालं नाही तर असं का झालं, आज माझं ध्यानच नाही लागलेलं आहे, आज माझं असं झालं, आज माझं तसं झालं, या पद्धतीने आपण बोलत असतो. या पद्धतीने आपल्या मनालाच आपण सांगत असतो. पण खऱ्या अर्थाने जर 100% तुम्ही तुमची चेतना बुद्धाला समर्पित केली असेल तर तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये काय घडलं, म्हणजे परिपूर्ण श्रद्धा असेल तर तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये काय घडायला पाहिजे हे तुम्ही निश्चित करत नाही.
तुम्हाला काय प्राप्त व्हायला पाहिजे हे तुम्ही निश्चित करत नाही। जे काही होणार ते निसर्गाला मी सोपून दिलेलं आहे। जे काही निसर्ग माझ्यासोबत घडवणार ते मला मान्य आहे आणि या पद्धतीने तुमच्यासोबत कोणतीही गोष्ट घडत असेल त्याला तुम्ही निर्विरोध स्वीकृती जेव्हा प्रदान करत असाल त्यावेळेला निब्बाणाचा साक्षात्कार होऊ शकतो। जोपर्यंत तुमच्या चेतनेमध्ये निर्विरोध स्वीकृती, जसं आज आपल्या डोक्यामध्ये इतके लोक इथे बसलेले आहोत, साधकाचं चित्त आणि विपश्य जे बुद्धांच्या प्रती श्रद्धायुक्त चित्त नसेल त्यांची परिस्थिती तुम्हाला सांगतो। आज इथे ऊन आहे, बरेच लोकांना वाटतं आजच तपायला पाहिजे का एवढी, परंतु जो विपश्यनेच्या मार्गावर आहे तो कंप्लेंट ठेवत नाही की आज तपायला पाहिजे की उद्या तपायला पाहिजे, हा प्रश्न नाही। तपत आहे, स्वीकार आहे, निर्विरोध स्वीकृती। आणि याप्रमाणे हे स्वीकार करून जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये विपश्यनेचा उपयोग करणार तेव्हा निश्चितपणे फार कमी वेळामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये विपश्यनेचा साक्षात्कार करू शकतो। हा विषय थोडासा लांब होता आणि मला याच्या पुढे जवळपास पुन्हा 10 मिनिटाची गरज होती, परंतु तो विषय आणि एक गोष्ट तेवढा वेळ घेत नाही मी आपला, परंतु आम्ही आज इथे प्रवास करत येत असताना एक आम्ही चर्चा झाली आमची की बुद्धांच्या प्रती असीम श्रद्धा असेल तर बुद्धांना वंदन करता करताही काही लोकांना निर्वाणाचा साक्षात्कार झालेला आहे। त्यामध्ये बावरीचं उदाहरण आहे। त्यांनी बुद्धांना पाहिलं नाही, फक्त वंदन केलं आणि वंदन करत्या क्षणीच निर्वाणाचा साक्षात्कार होतो। याचाच अर्थ असा आहे की बुद्धांच्या प्रती आपली असीम श्रद्धा असेल आणि ते असीम श्रद्धा आज वानखेडेजी यांची आहे आणि त्यामुळे पॅगोडाच्या ठिकाणी जे बुद्धरूप स्थापन करण्यात आलं या पुण्यकर्माने निश्चितपणे त्यांनी आपला निर्वाणाचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि त्यांना या आजच्या पुण्यकर्माच्या बलाने निर्वाणाचा साक्षात्कार हो अशी मंगल कामना या प्रसंगी करून माझी धम्मदेशना इथे पूर्ण करतोय। भवतु सब्ब मंगला। साधु साधु साधु। धन्यवाद बनतेजी। आपल्या सर्वांनी या ठिकाणी 2:45 झालेले आहे, आपल्याला सर्वांना जेवायला जायचं आहे। जेवणाचा कार्यक्रम लगेचच सुरू होणार आहे। खरोखर तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे। वामनदादा करडक भीम शाहीर असे म्हणतात, भीमा तुझ्या मताचे 5च लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते। वाणीत भीम आहे, कर्णीत भीम असता, वर्तन त्या पिलांचे सारेच चोख असते। म्हणजे बघा त्या कवी शाहीर जे आहेत आपले भीम वामनदादा करडक त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा इकडचा सगळा समूह आहे, सगळे आपण भीमाचे अनुयायी आहोत। आपण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या, एकदा जोरात जय भीम म्हणू म्हणजे आपली एनर्जी आपल्याला परत येईल। जय भीम, जय भीम, जय भीम। पुण्यापर्यंत आवाज गेला आणि व्हिएतनाम पर्यंत पण आवाज गेलेला आहे। आपल्या या ठिकाणी सभामंचावर उपस्थित असलेले सर्व बनतेजी, विनय बोधी, बनते महाथेरो, बनते ज्ञानरक्षित, औरंगाबादवरून आलेले ज्ञानरक्षित बनतेंचं प्रवचन आपण ऐकलेलं आहे। त्यांनी त्यांचं जीवन प्रवास सांगितलेला आहे। बनते सुमन वन्नो यांनी देखील खूप छान प्रवचन दिलेलं आहे। बनते हान जे आता बुद्धिझम मध्ये PhD करतात, व्हिएतनामवरून आलेले आहेत। बनते संगदूत अरुणाचल प्रदेशचे आहेत, MA क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये केलेलं आहे। बनते धम्मानंद BA केलेलं आहे आणि नांदेडवरून आलेले आहेत। सर्व बनतेगण या सर्वांचा एकदा मोठ्याने आपण जय जयकार करू आणि त्यांच्याबद्दल ऋण प्रकट करू। आदरणीय भिक्खू संघाचा, आदरणीय भिक्खू संघाचा, आदरणीय भिक्खू संघाचा। बनतेंच्या परवानगीने आता फक्त शेवटचा छोटासा कार्यक्रम जो खूप आवश्यक आहे। आपण या ठिकाणी सुंदर बुद्धरूप बघितलं, परंतु ते बुद्धरूप थायलंडवरून इथं आणताना काय काय प्रवास झाला आहे तो फक्त मला माहित आहे आणि मला फार सांगणं आवश्यक आहे। या ठिकाणी उपस्थित असणारे आयुष्यमान बाळासाहेब वानखेडे, त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी आयुष्यमती उषा किरणताई वानखेडे यांनी थायलंडला जाऊन मूर्ती बुक केली होती। हे 10 फुटाचं जे बुद्धरूप दिसतंय ते प्रचंड मोठं बुद्धरूप त्यांनी एका दुकानात बुक केलं होतं। आम्ही तिकडचे जे आमचे प्रोफेसर बनते आहेत त्यांना सांगून हा व्यवहार पूर्ण केला होता, परंतु मध्ये लॉकडाऊन लागला, ते पैसे दिलेले आता बुडाल्यात जमा होते असे झालं।
त्या ठिकाणी थायलंडमध्ये पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट करायची वेळ आली. त्या चायनीज माणसाबरोबर आम्हाला भांडावं लागलं आणि एवढं सगळं करून थायलंडला वारंवार जाऊन या दोघाही उभयतांनी अतिशय कष्ट घेऊन हे बुद्धरूप आणलेलं आहे. तुम्हाला अजून एक सांगतो की आपल्या चिंचोलीमध्ये जे बुद्धरूप आणलेलं आहे ते आम्ही पुणे शहरातून दिलेलं आहे. रेंजिल्स रहिवासी सभा पुणे या ठिकाणावरून शताब्दी बुद्धविहारातून दिलेलं आहे. आम्ही 182 बुद्धरूपं दिलेली आहेत. आम्ही राजगृहाला जे बुद्धरूप दिलेलं आहे तुम्ही बघाल, बाबासाहेबांचा बंगला त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. पुण्याच्या इंटरनॅशनल सेंटरला दिलेला आहे. आताच बंतींनी उल्लेख केलेला आहे. मिलिंद महाविद्यालय त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपला नामांतराचा लढा झाला औरंगाबादचं विद्यापीठ त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु या सर्व ठिकाणी देताना आम्हाला जी अनुभूती आली त्यापेक्षा वेगळी हे 10 फूट उंच बुद्धरूप आणताना या उभयतांनी कष्ट केलेले दिसत आहेत. आता लवकरच जेवणाचा कार्यक्रम होणार आहे, परंतु आपण कृतज्ञ आहोत. या दोघाही पती पत्नींचा आम्ही सत्कार करतो. दोघाही उभयतांना मी पुढे येण्याची विनंती करतो आणि भिक्खू संघाच्या सगळ्या बंधूंना मी विनंती करतो की आपल्या सगळ्या संघाच्या वतीनं तुमचा मी परवानगी त्याच्यासाठीच घेतली होती. कार्यक्रम संपलेलाच नाहीये, फक्त यांचा जो तुम्ही सत्कार करून घेऊया पटकन, म्हणजे तुम्ही अध्यक्ष म्हणून बोलवू शकाल. कारण अध्यक्षांच्या भाषणानंतर काहीच करणार नाही आपण, तर हा सत्कारचा कार्यक्रम घेऊ आणि नंतर तुम्ही बोलू शकाल. तर आयुष्यमान बाळासाहेब वानखेडे साहेब आणि उषाकरंताई वानखेडे साहेब मॅडमना पुढे बोलवतो. प्लीज पुढे या. आणि बनते संघदूता यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. पुण्यावरून आम्ही एक बाबासाहेबांची स्वाक्षरी असलेला सही असलेला पेन आणलेला आहे आणि थायलंडचं पेंडंट आणलेलं आहे. या दोघांनाही मी स्वीकारण्याची विनंती करतो. बनते संघदूता आपण पुढे या प्लीज. या ना सर. all together. He will be giving shawl. Bante Vinay Bodhi will be giving shawl. Then garlanding is also there. Yeah. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बनते विनय बोधी महातेवर यांना देखील विनंती करतो की या उभयतांना हार घालून शाल देऊन आणि त्यांचा सत्कार करावा. आणि मग आम्ही जी पुण्यावरून छोटी भेट आणलेली आहे ती संघदूता बनते देतील. समोर बघा. साधुकार करा सगळ्यांनी. साधू साधू साधू. साधू साधू. आपण एखादं मोठं कार्य घडताना त्या कार्यापाठीमागं काय काय त्रास वेदना आहेत आणि अडीअडचणीला त्यांनी तोंड दिलेलं आहे हे सगळ्यांना माहीतच असलं पाहिजे. थायलंडवरून त्यांनी एक गोल्डन पेंट आणला. ह्या प्रत्येकाचं डिझाईन त्यांनी बघण्यासाठी थायलंडच्या विहारांना भेटी दिल्या. ताईंनी स्वतः लक्ष घालून हे डिझाईन बनवलेलं आहे आणि तो गोल्डन पेंट खास त्यांनी तिकडून मागून मूर्ती देखील तिकडून मागून त्याप्रमाणे भव्य स्वरूपात तिकडं पॅगोडा घडवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या करून या दोघांसाठी आपण खूप मोठा साधुकार करूया. सर्वांना मी विनंती आहे की सगळ्यांनी जोरात टाळ्यांचा कडकडाट करून यानंतर आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्याचे महसूलचे आयुक्त माननीय आप्पासाहेब गिरमकर साहेब आणि त्यांच्या पत्नी गिरमकर मॅडम ओके गिरमकर पेन आहे बाबासाहेबांची केलेली. बाबासाहेबांची केलेली. सर इकडे लक्ष द्या.
हॅलो हॅलो. साहेबांचा सत्कार गिरमकर साहेबांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट. बघा, लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो. आपल्या सर्वांसाठी इतकं कष्ट घेऊन या गावामध्ये त्यांनी इतकं मोठं धम्मदीप विपश्यना केंद्र उभं केलं आहे. या दोघांचा पती पत्नींचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं गिरमकर साहेब सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे थायलंडवरून आणलेले बुद्ध